Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. In this lecture I am going to discuss about nature of electromagnetic radiation. Nature of electromagnetic radiation. So, like light, there are various forms of electromagnetic radiations such as ultraviolet, infrared, microwave, X-ray and radio waves, etc. So each type of electromagnetic radiation has both properties of wave as well as particle. Each type of electromagnetic radiation has both properties of wave as well as particle. In spectroscopy, emphasis is more on wave nature of electromagnetic radiation. बघा, जसा प्रकाश, लाईट, विजिबल लाईट हा जसा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा एक प्रकार आहे किंवा रूप आहे, तसंच अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, एक्स-रे, रेडिओ वेव्हज हे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे वेगवेगळे रूप आहेत किंवा प्रकार आहेत. आणि हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं जे प्रत्येक रूप आहे किंवा प्रकार आहे, या सर्वांमध्ये वेव्हच्याही प्रॉपर्टीज आहेत आणि पार्टिकलच्याही प्रॉपर्टीज आहेत. पण स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये वेव्हचं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं जे नेचर आहे, वेव्ह नेचर जे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं, त्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे किंवा वेव्ह नेचर जे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं त्याच्यावर विशेष लक्ष दिलं गेलेलं आहे. एम्फॅसिस म्हणजे विशेष महत्त्व किंवा विशेष लक्ष जे आहे ते वेव्ह नेचरवर. म्हणजेच आपण स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं जे वेव्ह नेचर आहे त्याबद्दल फक्त बोलणार आहोत. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे जे हे वेगवेगळे रूप आहेत किंवा प्रकार आहेत, जसं अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, इन्फ्रारेड रेज आहेत, मायक्रोवेव्ज आहेत, एक्स-रे आहे, रेडिओ वेव्ज आहेत, हे सर्व जर वेव्ह फॉर्ममध्ये आहेत, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचं जे नेचर आहे ते काय आहे? वेव्ह नेचर आहे. मग ह्या जर सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स हे वेव्ह फॉर्ममध्ये आहेत, तर नेमकं हे जे वेगवेगळे प्रकार आहेत यांच्यामध्ये नेमका म्हणजे ह्यांच्या वेव्हजमध्ये नेमका काही डिफरन्स नेमका काय आहे? ह्या सर्व वेव्हजच आहेत. अल्ट्राव्हायोलेट वेव्ज आहे, विजिबल लाईटसुद्धा वेव्ह फॉर्ममध्ये आहे. पण नेमकं यांच्यामध्ये या वेव्हजमध्ये नेमका काय डिफरन्स आहे की काही वेव्ज ज्या आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या त्या अल्ट्राव्हायोलेट आहेत, काही ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या वेव्ज आहेत त्या इन्फ्रारेड आहेत, काही विजिबल आहेत. तर मग ह्या वेव्हजमध्ये नेमका काय डिफरन्स आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल किंवा आपण जर विजिबल लाईट पाहिला, विजिबल लाईटमध्ये आपल्याला विबग्योर
म्हणजेच व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड हे 7 रंग आपल्याला विजिबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग विजिबल जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं, विजिबल रेज जे आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं एक रूप आहे, एक प्रकार आहे. म्हणजेच विजिबल ज्या आहेत त्यासुद्धा काय आहेत, वेव्ह फॉर्ममध्ये आहेत विजिबल रेज. मग हे जर सर्व वेव्ह फॉर्ममध्येच आहेत, हे सर्व रंग, सप्तरंग, तर हे आपल्याला वेगवेगळे का दिसतात? म्हणजे निश्चितच यांच्या व्हायोलेट कलर जो आहे, ह्या कलरच्या ज्या रेडिएशनच्या वेव्ज आहेत त्या वेव्जमध्ये आणि रेड कलरच्या रेडिएशनच्या ज्या वेव्ज आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असेल, म्हणूनच हे रंग काय असतात, वेगवेगळे दिसत आहेत आपल्याला. जर यांच्या रेडिएशन म्हणजे हे जे कलर्स आहेत या कलरच्या रेडिएशनच्या वेव्हमध्ये जर काही डिफरन्स राहिला नसता तर आपल्याला एकच रंग फक्त पाहायला मिळाला असता, परंतु आपल्याला 7 वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. म्हणजेच यांच्या वेव्ज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, म्हणून आपल्याला हे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. मग आपल्याला ह्या वेव्सचं जर इन्फ्रारेड व्हायोलेट, इन्फ्रारेड असेल किंवा अल्ट्राव्हायोलेट असेल किंवा व्हायोलेट कलर असेल, इंडिगो कलर असेल, रेड कलर असेल, ह्या प्रत्येक रेडिएशनच्या वेव्सचं जर आपल्याला वर्णन करायचं असेल तर आपल्याला वेव्सचे जे पॅरामीटर्स आहेत ते आधी लक्षात घ्यावे लागतील. वेव्सचे जर आपण पॅरामीटर लक्षात घेतले तर आपण म्हणू शकतो की अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनच्या ज्या रेज आहेत त्यांच्या ज्या वेव्ज आहेत त्यांच्यामध्ये नेमकी त्या वेव्सची लांबी, रुंदी वगैरे हे जे पॅरामीटर्स असतात, लांबी, रुंदी फॉर एक्झाम्पल, तर वेव्सचे नेमके असे कोणते पॅरामीटर्स आहेत की ज्यामुळे ह्या वेव्स एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत, आणि म्हणून मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं आपण पॅरामीटर्स जर लक्षात घेतले तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं क्लासिफिकेशन करता येऊ शकतं. पॅरामीटर्स जर लक्षात घेतले तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की व्हायोलेट कलर का वेगळा दिसतो आणि रेड कलर का वेगळा दिसतो. मग विजिबल जो आपला लाईट आहे, सर आयझॅक न्यूटन यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता आणि तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जेव्हा व्हाईट लाईट, विजिबल लाईट, हा विजिबल लाईट आहे, किंवा हा व्हाईट लाईट म्हणू आपण किंवा सनलाईट म्हणू शकतो आपण, तर हा व्हाईट लाईट जेव्हा एका प्रिझममधून पास केला तर काय होतं, हा व्हाईट लाईट जर प्रिझममधून पास केला तर ह्या व्हाईट लाईटचं विभाजन होतं आणि आपल्याला 7 वेगवेगळे रंग, 7 वेगवेगळे कलर्स आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कलर्स पाहायला मिळतात आपल्याला? विब्ग्योर, व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड, हे 7 वेगवेगळे. व्हाईट लाईट जेव्हा प्रिझममधून पास केला तेव्हा काय झालं, या व्हाईट लाईटचं विभाजन 7 रंगांमध्ये झालं. So when white light is passed through a prism, it split into 7 colors. It split into 7 colors, each corresponding to definite wavelength. Each corresponding to definite wavelength. This phenomenon is called dispersion. आणि या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जातं? डिस्पर्शन. डिस्पर्शन मीन्स स्प्लिटिंग ऑफ लाईट. व्हाईट लाईटचं 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये जे विभाजन होतं त्याला काय म्हणतात? डिस्पर्शन. आपल्याला जो इंद्रधनुष्य दिसतो तो या डिस्पर्शन या फेनॉमेनॉनमुळे आपल्याला दिसतो. म्हणजेच काय होतं, व्हाईट लाईटचं विभाजन होतं 7 रंगांमध्ये. बघा, व्हेन व्हाईट लाईट इज पास थ्रू अ प्रिझम इट स्प्लिट इंटू 7 कलर्स, ईच करस्पॉन्डिंग टू डेफिनाईट वेवलेंथ. डेफिनाईट वेवलेंथ म्हणजे काय? प्रत्येक जो रंग आहे याची काय आहे, एक डेफिनाईट निश्चित अशी एक वेवलेंथ आहे. आणि व्हायोलेट जो कलर आहे याची काहीतरी एक डेफिनाईट वेवलेंथ आहे. ब्लू जो कलर आहे याची एक डेफिनाईट काहीतरी वेवलेंथ आहे. ऑरेंजची जी आहे त्याची काहीतरी एक डेफिनाईट वेवलेंथ आहे. निश्चित प्रत्येक रंगाची एक काहीतरी वेवलेंथ आहे. आणि म्हणून
आपल्याला हे वेगवेगळे कलर दिसतात. प्रत्येक रंगाची वेवलेंथ ही वेगवेगळी आहे, म्हणून आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात. म्हणजेच काय, आपल्याला पहिला जो इम्पॉर्टंट पॅरामीटर या ठिकाणी पाहायला मिळाला तो काय, वेवलेंथ. वेवलेंथ हा वेवचा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. मग जसा वेवलेंथ हा एक पॅरामीटर आहे तसाच वेवचे आणखीन वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. सो सम इम्पॉर्टंट पॅरामीटर्स लाईक वेवलेंथ, देर आर सम इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑफ वेव्स, दॅट इज फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी, वेव नंबर, एम्प्लिट्यूड, एनर्जी, हे सर्व पॅरामीटर्स आहेत. मग आता आपण एक एक पॅरामीटर पाहूयात वेव्हचा. सर्वात पहिले आपण पाहूयात वेवलेंथ. वेवलेंथ वेव्ह आधी आपण लक्षात घेऊया वेव्स कशी असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची. हा एक वाय ॲक्सिस आहे आणि एक्स ॲक्सिस, द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह, हा एक्स ॲक्सिस आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. वेव्ह जी आहे ह्या पद्धतीचा एक मॅक्सिमा आहे आणि हा एक मिनिमा आहे. त्यानंतर पुन्हा हा एक मॅक्सिमा, ह्या पद्धतीने. आपण आणखीन हे थोडं वाढवून घेऊयात. ओके, सो हा जो मॅक्सिमा आहे, हा मॅक्सिमा आहे, हा मॅक्सिमा आहे. तर ह्या वेव्सच्या मॅक्सिमाला क्रेस्ट म्हणतात, क्रेस्ट. आणि जो मिनिमा आहे वेव्हचा याला ट्रो म्हणतात, TROUGH, ट्रो. सो ह्या दोन मॅक्सिमामधलं जे अंतर आहे, हा मॅक्सिमा आणि हा मॅक्सिमा, ॲडजेसंट, ॲडजेसंट म्हणजे लगतचे. तर हे लगतचे जे दोन मॅक्सिमा आहेत यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच काय, वेव्ह लेंथ. नेम इट सेल्फ इंडिकेट, वेव्ह लेंथ. सो द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजेसंट क्रेस्ट, द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजेसंट क्रेस्ट और ट्रो, हा ट्रो असेल तर या दोन ट्रोमधलं जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच काय, इज कॉल्ड वेवलेंथ. द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजेसंट क्रेस्ट और ट्रो इज कॉल्ड वेवलेंथ. सो वेवलेंथ इज डिनोटेड बाय Greek letter lambda. The units of wavelength. So units of wavelength nanometer or angstrom are the units of wavelength. So 1 nanometer
इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर, और आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻⁷ सेंटीमीटर, and 1 angstrom is equal to 10⁻⁻10 मीटर. वेवलेंथचे जे युनिट्स आहेत ते आहेत नॅनोमीटर आणि अँगस्ट्रॉम. सो दिस इज अबाउट वेवलेंथ. आता दुसरा जो एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे तो आहे फ्रिक्वेन्सी. So the number of waves frequency म्हणजे काय, the number of waves passing through a given point, the number of waves in passing through a given point in 1 second. The number of waves passing through a given point in 1 second म्हणजे काय, एका पॉइंटपर्यंत एका सेकंदात जेवढ्या वेव्स पास होतील ती म्हणजे काय, त्याची फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ वेव्स विच पास थ्रू गिवन पॉइंट इन 1 सेकंड, किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो, ऑर द कंप्लीट सायकल पर युनिट सेकंड, or the complete cycle per unit second. The complete cycles per unit second म्हणजे एका सेकंदात एक सायकल म्हणजे किती, एक सायकल म्हणजे एक मॅक्सिमा आणि एक मिनिमा. एका सेकंदात जेवढ्या सायकल्स असतात, एका सेकंदात जेवढ्या सायकल प्रोड्यूस होतील ती म्हणजे काय, त्याची फ्रिक्वेन्सी असते. द नंबर ऑफ सायकल्स, द नंबर ऑफ कंप्लीट सायकल्स पर युनिट सेकंद म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी. आपण जर लक्षात घेतलं, सो फ्रिक्वेन्सी आधी आपण बघून घेऊ फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट करतात. द फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर न्यू. न्यूने फ्रिक्वेन्सी डिनोट केली जाते. अँड द युनिट्स ऑफ फ्रिक्वेन्सी आर सायकल पर सेकंड और हर्ट्स, और इट इज रेसिप्रोकल ऑफ सेकंड. पर सेकंडला आपण हे मेजर करतो म्हणून आपण असं म्हणू शकतो रेसिप्रोकल ऑफ सेकंड. सो काय युनिट्स आहेत मग फ्रिक्वेन्सीचे, सायकल पर सेकंड, हर्ट्स और रेसिप्रोकल ऑफ सेकंड. सो फ्रिक्वेन्सीबद्दल जर बोलायचं म्हटलं आता तर बघा, डिस्टन्स आपण हे सेम ठेवू. ह्या वेवचं जेवढं डिस्टन्स आहे, इथून ही वेव सुरू होते आणि समजा इथं संपते, एवढंच डिस्टन्स आपण ह्या वेवचं पण ठेवू. इथं एक वेव ड्रॉ करू आपण. तर आपल्या लक्षात येईल
डिस्टन्स जे आहे ह्या वेव्हचं हे म्हणजे एवढंच डिस्टन्स आपण ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी बघा वेवलेंथ जी आहे, वेवलेंथ किती या ठिकाणी, ह्या वेवपेक्षा याची वेवलेंथ कमी आहे. या ही जी वेव आहे याची वेवलेंथ जास्त आहे आणि याची वेवलेंथ काय आहे, कमी आहे. वेवलेंथ जास्त आहे म्हणून या ठिकाणी वेवलेंथ जास्त आहे, वेवलेंथ जास्त आहे आणि म्हणून फ्रिक्वेन्सी बघा या ठिकाणी किती आहे, ही एक वेव झाली, ही एक वेव झाली, या ठिकाणी एक आणि दोनच वेव आहे. वेवलेंथ जास्त आहे म्हणून वेव्हची फ्रिक्वेन्सी काय आहे, न्यूने आपण डिनोट करतो. फ्रिक्वेन्सी काय कमी आहे. वेवलेंथ जेव्हा जास्त असेल तेव्हा फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय असेल, कमी असेल. आता या ठिकाणी बघा वेवलेंथ कमी आहे, इथं जर आपण पाहिलं तर वेवलेंथ जी आहे ती कमी आहे, वेवलेंथ कमी आहे म्हणून बघा नंबर ऑफ वेव्स बघा किती आहेत, 1 2 3. एक वेव केव्हा होते कंप्लीट, एक मॅक्सिमम एक सायकल पूर्ण झाली, 1 2 3 4 आणि 1 5. मग जेव्हा वेवलेंथ कमी आहे तेव्हा फ्रिक्वेन्सी बघा वेव्सची नंबर ऑफ वेव्स आहे तिथं म्हणून फ्रिक्वेन्सी काय जास्त आहे. मग यामध्ये काय लक्षात ठेवायचं, जेव्हा वेवलेंथ जास्त असते तेव्हा फ्रिक्वेन्सी जी असते ती काय असते, कमी असते. वेवलेंथ कमी आहे, फ्रिक्वेन्सी काय जास्त आहे. हे रिलेशन आहे वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीमधलं. मग फ्रिक्वेन्सीमध्ये आपण काय म्हटलं, फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आपण काय म्हटली, द नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट इन 1 सेकंड किंवा पर सेकंड. द नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट इन 1 सेकंड और द नंबर ऑफ कंप्लीट सायकल्स पर सेकंड. द नंबर ऑफ कंप्लीट सायकल्स पर सेकंड. आणि युनिट्स काय आहेत मग फ्रिक्वेन्सीचे, हर्ट्ज और CPS, that is cycle per second, or it is reciprocal of second. It is denoted by Greek letter nu. आणि दुसरा जो इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे तो आहे फ्रिक्वेन्सी नंतर फ्रिक्वेन्सी आपण न्यूने डिनोट करतो. नंतरचा जो इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे तो आहे वेव नंबर. वेव नंबर बघा फ्रिक्वेन्सीमध्ये आपण वेळेबद्दल बोलत होतो, नंबर ऑफ वेव्स दॅट इज नंबर ऑफ कंप्लीट सायकल्स पर सेकंड. सेकंडबद्दल बोलत होतो आपण, म्हणजे वेळेबद्दल बोलत होतो आपण, टाईम, नंबर ऑफ वेव्स पर युनिट टाईम. आता वेव नंबर बघा, द नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ. वेव नंबर म्हणजेच काय, द नंबर ऑफ वेव्स, वेव नंबर, द नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ दॅट इज सेंटीमीटर, पर युनिट सेंटीमीटर. The number of waves per unit length centimeter is called as wave number. Wave number म्हणजेच काय, wave number म्हणजेच काय, wave number is the frequency of waves. Wave number is frequency of waves measured in रेसिप्रोकल सेंटीमीटर. रेसिप्रोकल सेंटीमीटर म्हणजे पर सेंटीमीटर, मेजर्ड इन रेसिप्रोकल सेंटीमीटर. म्हणजेच एका सेंटीमीटरमध्ये किती नंबर ऑफ वेव्ज आहेत ते म्हणजेच काय, वेव्ह नंबर. रेसिप्रोकल सेंटीमीटर म्हणजे पर सेंटीमीटर. एका सेंटीमीटरला किती नंबर ऑफ वेव्ज आहेत तेच म्हणजे काय, वेव्ह नंबर. So the wave number is denoted by nu bar.
न्यू बार. न्यू बारने वेव्ह नंबर काय केला जातो, डिनोट केला जातो. वेव्ह नंबर. सो thus वेव्ह नंबर जर आपल्याला एखाद्या वेव्हचा काढायचा आहे तर कसा काढणार आपण, पर सेंटीमीटर म्हणजे एका सेंटीमीटरला किती वेव्हज म्हणजेच 1 डिवायडेड बाय. मग वेव्ह लेंथ, एका वेव्हची वेव्ह लेंथ जी जर समजा वेव्ह लेंथ जी असेल ती एका सेंटीमीटरमध्ये वेव्ह लेंथ जर डिवाईड केलं आपण, एका सेंटीमीटरने वेव्ह लेंथला जर डिवाईड केलं तर आपल्याला जे उत्तर मिळेल ते काय असेल, त्याचा वेव्ह नंबर असेल. मग समजा 1 सेंटीमीटरमध्ये वेव्हलेंथ समजा तुमची आहे 0.1. एका वेव्हची जी वेव्हलेंथ आहे ती आहे 0.1. म्हणजे मग एका सेंटीमीटरला किती वेव्ज असतील, 10. म्हणजेच वेव्ह नंबर. एका सेंटीमीटरला किती वेव्ज असतील, 10 वेव्ज असतील. मग सो वेव्ह नंबर म्हणजेच काय, एका सेंटीमीटरमध्ये किती वेव्ज आहेत तेच म्हणजे काय, वेव्ह नंबर. म्हणजे फ्रिक्वेन्सी जेव्हा जास्त असेल, नंबर ऑफ वेव्ज जास्त आहेत, तेव्हा वेव्ह नंबर पण काय असेल, जास्त असेल. न्यू बार. नंतरचा जो इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे तो आहे एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड आता एम्प्लिट्यूड म्हणजे काय, एम्प्लिट्यूड म्हणजे काय, हा जो वाय ॲक्सिस आहे आणि हा आपला एक्स ॲक्सिस आहे, द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. सो ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, द हाईट ऑफ क्रेस्ट. आपल्याला माहिती आहे याला काय म्हणतात, क्रेस्ट म्हणतात. म्हणजे क्रेस्टची हाईट किंवा द हाईट ऑफ क्रेस्ट ऑर डेप्थ ऑफ ट्रो इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह. ऑर किंवा आपण ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन अशी सुद्धा करू शकतो, द हाईट ऑफ क्रेस्ट ऑर डेप्थ ऑफ ट्रो, किंवा आपण असंही म्हणू शकतो द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ वेव्ह फ्रॉम एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसपासून वेव्हचं जेवढं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ वेव्ह फ्रॉम एक्स ॲक्सिस इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह फ्रॉम एक्स ॲक्सिस. मग तो डिस्टन्स फ्रॉम म्हणजे ते काय असू शकतं, हाईट ऑफ क्रेस्ट असू शकतं किंवा डेप्थ ऑफ ट्रो असू शकतो. तो म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड डिटरमाइन्स द ब्राईटनेस or intensity. Amplitude determines the brightness or intensity of wave. Amplitude जो असतो तो काय डिटरमाइन करतो, एखादा ब्राईटनेस किंवा इंटेन्सिटी वेव्हची किती आहे ते डिटरमाइन करत असतो. सो अनदर आणि ॲम्प्लिट्यूड जो आहे तो स्मॉल एने काय केला जातो, डिनोट केला जातो ॲम्प्लिट्यूड. अनदर इम्पॉर्टंट पॅरामीटर इज एनर्जी. It is denoted by capital E. Energy. So इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कॅरी एनर्जी. सर्व जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, सूर्यापासून निघणारे सूर्यकिरण असतील, व्हिजिबल लाईट असेल, मायक्रोवेव्ज असतील, रेडिओ वेव्हजचे रेडिएशन्स असतील, या सर्वांमध्ये काय आहे, एनर्जी आहे. आणि द एनर्जी इज
एनर्जीचं काय युनिट जे आहे ते काय, युनिट ऑफ एनर्जी इज जूल. एनर्जीचं युनिट जे आहे ते काय, जूल आहे. सो एनर्जी इज गिवन बाय द इक्वेशन, एनर्जी इज गिवन बाय द इक्वेशन E is equal to h nu. H nu. So where h is equal to Planck's constant. Planck's constant. And nu is equal to, आपल्याला न्यू म्हणजे माहिती आहे काय, न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. सो म्हणजेच आपण असं म्हणू शकतो E इज इक्वल टू, किंवा E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यू, कारण एच काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, एनर्जी ऑफ रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला न्यू जो आहे, न्यू इज इक्वल टू C अपॉन लॅम्बडा, वेअर C इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाइट. And lambda is equal to wavelength of radiation. So substitute this value of nu in equation 1. This is equation 1. So it becomes E is equal to h into C upon lambda. So we know that h and C, that is Planck's constant and velocity, are constant. So energy is directly proportional to 1 upon lambda. So sorry, it's not directly proportional. Energy is inversely proportional to the wavelength. So from these two equations, energy is directly proportional to the frequency of radiation and energy is inversely related to the wavelength of radiation. So आपण असं म्हणू शकतो की energy of radiation is inversely proportional to the wavelength. Energy of radiation is inversely proportional to the wavelength and energy is directly proportional to the frequency of radiation, and frequency of radiation and wavelengths are inversely related to each other. म्हणजेच काय, जेव्हा एनर्जी, ह्या इक्वेशनवरून आपण काय म्हणू शकतो, जेव्हा एनर्जी जास्त असेल, एनर्जी जास्त आहे, इन्व्हर्सली रिलेटेड आहे. एनर्जी जर जास्त असेल, तर वेव कशी असेल बघा, एनर्जी जास्त आहे अशी किंवा अशी असेल. समजा एनर्जी जास्त आहे, म्हणून वेवलेंथ काय आहे, एनर्जी जास्त आहे म्हणून वेवलेंथ कमी आहे. बघा वेवलेंथ किती कमी आहे, खूप कमी वेवलेंथ आहे. एनर्जी जास्त आहे म्हणून एका पाठोमाग एक लगेच वेव्ज आहेत, एक वेव लगेच एक वेव, म्हणून काय वेवलेंथ कमी आहे. एनर्जी जास्त आहे, वेवलेंथ कमी आहे. आणि वेवलेंथ आपल्याला माहिती आहे, वेवलेंथ जेव्हा कमी असेल तेव्हा फ्रिक्वेन्सी, बघा नंबर ऑफ वेव्ज आहेत, जेव्हा वेवलेंथ कमी असेल तेव्हा फ्रिक्वेन्सी काय असेल, जास्त असेल. एनर्जी जास्त आहे, वेवलेंथ कमी आहे. एनर्जी जास्त आहे म्हणजे नंबर ऑफ वेव्ज, एका मागोमाग एक लगेच वेव्ज आहेत, म्हणून काय वेवलेंथ काय कमी आहे. वेवलेंथ कमी आहे म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वेव्ज काय जास्त आहे. आता एनर्जी जेव्हा कमी असेल
एनर्जी कमी आहे, मग एक वेव, मग त्याच्यानंतर एक वेव, म्हणजेच एनर्जी कमी आहे मग वेव कशी असेल, एक वेव मग दुसरी वेव, असं या पद्धती. एनर्जी कमी आहे मग वेवलेंथ बघा, एनर्जी कमी आहे, वेवलेंथ जास्त आहे. एनर्जी कमी जेव्हा असेल तेव्हा वेवलेंथ काय असेल, जास्त असेल. एनर्जी कमी म्हणून मग एक वेव नंतर एक वेव, वेवलेंथ जास्त आहे. आणि वेवलेंथ जर जास्त असेल तेव्हा फ्रिक्वेन्सी बघा, इथं नंबर ऑफ वेव्ह जास्त आहेत का, नाही, कमी. म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी काय इथं या ठिकाणी कमी आहे. सो हे रिलेशन जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. एनर्जी जास्त, वेवलेंथ कमी, फ्रिक्वेन्सी जास्त. एनर्जी कमी, वेवलेंथ जास्त, फ्रिक्वेन्सी कमी. सॉरी, एनर्जी जेव्हा जास्त असेल तेव्हा काय असेल, वेवलेंथ काय असेल, कमी असेल आणि फ्रिक्वेन्सी जास्त असेल. एनर्जी कमी असेल तेव्हा वेवलेंथ जास्त असेल आणि फ्रिक्वेन्सी काय असेल, कमी असेल, या पद्धतीने. सो हे जे आहे ते इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत वेव्सचे काही. आणि ह्या पॅरामीटर्सच्या साहाय्याने आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, UV असेल, IR असेल, मायक्रोवेव्स असतील किंवा वेगवेगळ्या कलर्सच्या रेडिएशनच्या ज्या वेव्ह असतील, त्यांचं वर्णन आपण ह्या पॅरामीटर्सच्या आधारे करू शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की UV रेडिएशन्स जे आहे, UV रेडिएशन्सच्या वेवलेंथ एवढी आहे, म्हणजे त्याचं वर्णन कसं काय करू शकतो आपण, तर ह्या पॅरामीटर्सच्या आधारे करू शकतो. जेव्हा आपल्याला वेवलेंथ त्याची माहिती असेल, UV रेडिएशनची वेवलेंथ वेगळी आहे, IR रेडिएशनची वेवलेंथ वेगळी आहे, मायक्रोवेव्ह जे आहेत त्यांची वेवलेंथ वेगळी आहे. मग यांचं हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते ह्या पॅरामीटर्सच्या आधारावर झालेलं आहे. कारण काय, यांच्या वेव्हजमध्ये डिफरन्स आहे. मग डिफरन्स आपल्याला प्रत्येक वेव्हला आपल्याला डिस्क्राईब करायचं असेल, वर्णन करायचं असेल वेव्हला, तर आपण ह्या पॅरामीटर्सच्या आधारे त्याला डिस्क्राईब करू शकतो. म्हणून वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, वेव्ह नंबर, ॲम्प्लिट्यूड आणि एनर्जी हे जे पॅरामीटर्स आहेत हे महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत कुठल्याही रेडिएशनचा अभ्यास करण्यासाठी. So thank you. This is all about the nature of electromagnetic radiation. ठीक है, thank you.